आज नांदेडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा पार पडते। प्रतापराव चिखलीकरांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। फडणवीस, बावनकुळे आणि अशोक चव्हाण सुद्धा या सभेला उपस्थित राहणार आहेत। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अजिंक्य। आज नांदेडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची सभा पार पडते, नेमकं काय वातावरण आहे? नक्कीच अमित, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नांदेडमध्ये सभा घेणार आहेत। नांदेडच्या नायगाव तालुक्यामध्ये अमित शहा यांची आता थोड्याच वेळात सभा पार पडणार आहे। काँग्रेस लोकसभा उमेदवार वसंत चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यात ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे। काँग्रेस सोडून भाजपशी झालेले अशोक चव्हाण हे भाजपमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदाच आज अमित शहा आज नांदेडमध्ये दाखल होत आहेत। आपण पाहू शकतो की भव्य असा स्टेज ह्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। 50,000 लोक मावतील अशी आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तसेच पोलिसांचा देखील तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। अबकी बार 400 पारचा नारा देत भाजपने प्रचाराचे रणशिंगण फुकले आहे। त्यामुळे ठिकठिकाणी भाजपच्या दिग्गज नेत्यांकडून सभा घेतल्या जात आहेत। आज नायगाव येथे ते सभा घेत आहेत। अवघ्या थोड्या वेळात अमित शहा सभास्थळी दाखल होतील आणि नेमकं काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण यांच्यावर ते काय नेमकं बोलणार आहेत याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। अमित, अजिंक्य, कार्यकर्त्यांच्या मध्ये काय उत्साह दिसतोय? आपण कार्यकर्त्यांशी बातचीत करू शकतो का? हां, नक्कीच आपण या ठिकाणी पाहू शकतो की कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय। अमित शहा वसंत चव्हाणांचा बालेकिल्ला असल्यामुळे सभा इथं ठेवलेली आहे, कारण की वसंत चव्हाणांचं खच्चीकरण करण्यासाठीच इथं सभा ठेवलेली आहे त्यांचं। वसंत चव्हाणांचा बालेकिल्ला मानला जो नायगावच्या त्यांचं खच्चीकरण करण्यासाठी ही सभा लावण्यात आलेली आहे अमित शहांची। ह्या साईडला काय कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात। आम्हाला नक्कीच अजिंक्य, वेळोवेळी तुमच्याकडून सभेसंदर्भातले अपडेट्स घेत राहू। धन्यवाद तुर्तास या सगळ्या माहितीसाठी। तर आज नांदेडमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा पार पडते। प्रतापराव चिखलीकरांच्या प्रचारासाठी या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे।